मोर्शी चांदूर बाजार के रहने वाले 4 युवकों को पुणे में नौकरी दिलाने का झांसा देने वाले नागपुर के एक व्यक्ति का अपहरण कर उससे मारपीट की घटना सामने आई है। इसके बाद सक्करधरा पुलिस ने इन चारों युवकों से स्विफ्ट कार सहित व्यक्ति के किडनैपिंग के बारे में जानकारी हासिल की। फिलहाल सक्करधरा पुलिस ने युवकों से आगे की पूछताछ में लगी है। दिनांक 13/1/2024 रोजी छोटा ताजबाग येथील आयुर्वेदिक लेआउटमधील रोहन राजे हे चांदूर बाजार येथे नोकरी करीत असून त्यांनी काही मुलांना नोकरीवर लावून देतो म्हणून पैसे घेतलेले होते। ते पैसे मागण्याकरिता तेथील चार जे मुलं आहेत ते पैसे मागण्याकरिता आयुर्वेदिक लेआउट येथे आले असता ते पैशाची मागणी करत असताना त्यांनी पैसे न दिल्याने त्यांनी त्यांना रोहन राजे फिर्यादी यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना गाडीत बसून सुद्धा त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून किडनॅप करून ते घेऊन गेले होते। घेऊन गेले असते रहाटे कॉलनी येथे त्यांना सोडण्यात आले। त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी आल्याने त्यांच्या नाकातून आणि चेहऱ्यावरती रक्तस्राव असल्याने त्यांना मेडिकलमध्ये नेण्यात येऊन मेडिकल उपचार झाल्यानंतर पोलीस स्टेशन सक्करधरा येथे 16/2024 कलम 365, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की आरोपी हे सक्करधरा हद्दीमध्ये फिर्यादी यांना भेटण्याकरिता येणार आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा सापळा रचून त्यांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणले। तेव्हा त्यांचे सर्वांचे नाव आहे निखिल राऊत, आशिष आमले, रोशन पवार आणि अर्जुन मानमुडे असे सगळे चांदूर बाजार येथील रहिवासी। कुठल्याच पदावरती नाही। यांनी कुठल्याही आरोपितांनी कुठल्याही प्रकारचं काही व्हेरीफाय न करता त्यांना पैसे दिलेले होते।